ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो। तर आपण आता चाललो आहे घरी। तर आजचा वातावरण तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कसं झालेलं आहे पाहू शकता। असं वाटतं की पाऊस येईल असं पद्धतीने वातावरण निर्माण झालेलं आहे मित्रांनो। पाहू शकता किती ढगाळ वातावरण झालेलं आहे। असं वाटतं की पाऊस येईल असं वातावरण बिघडलेलं आहे, कारण की असं सांगता नाही येत की पाऊस येईल असं येऊ शकतो, कारण की वातावरण तसं निर्माण झालेलं आहे मित्रांनो। असं अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे मित्रांनो, कारण की वातावरण आज खूपच बिघडलेलं आहे। कारण की उन्हाळ्याचा दिवस सुरू असल्यामुळे असं वाटतं आहे की आपल्याला पाणी पावसाचा दिवस सुरू झाले असं वाटत आहे मित्रांनो, कारण की वातावरण तसं झालेलं आहे। तुम्ही प्रत्यक्ष पाऊस मित्रांनो जे ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर अगदी पावसाळ्यात कसं वातावरण निर्माण होतं त्या पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो। तर अवकाळी पाऊस हे आता काही सांगता येत नाही, कधी येऊ शकतो, कारण की ते अवकाळी पाऊस म्हटल्यावर ते कुठं पडेल आणि कुठं येईल पाणी ते आपण सुद्धा सांगू शकत नाही, कारण की ते सगळं निसर्गाच्या बनवलं आहे आपण। त्यामुळे आपलं जे काही पिकं असेल कांदे वगैरे काही असेल ते व्यवस्थितपणे आपण झाकून दिले पाहिजे संध्याकाळी घरी जाताना मित्रांनो, कारण की पाणी हा रात्री अपरात्री केव्हा येऊ शकतो, म्हणून असं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर आपण काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की आपले कांदा पिकं जे असेल कोणतेही पिकं असो ते व्यवस्थित झाकून देणे हे महत्त्वाचं आहे, कारण की रात्री बेरात्री केव्हाही पाऊस येऊ शकतो, कारण की 5-6 दिवस सांगितलं आहे पाऊस, म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही असेल शेतमाल ते भिजलं नाही पाहिजे, म्हणून आपण तालपत्रीने झाकून दिलं पाहिजे मित्रांनो। पाहू शकता वातावरण खूपच बिघडलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो।